आज माझ्याकडे 4.5 लाख रुपयाची इन्व्हेस्टमेंट मी या युट्यूब मधनं कमवली आहे आणि युट्यूब मध्ये इन्व्हेस्टही केलं। हा जो युट्यूबचा सेटअप मी बनवलेला आहे याच्यासाठी मला तब्बल खर्च आलेला आहे 4 लाख रुपये आणि हे काही एका वर्षात 2 वर्षात मी घेतलेले नाहीये। याला घेण्यासाठी मला तब्बल 4 वर्ष लागले, 4 ते 5 वर्ष माझ्या आरामात यामध्ये गेलेत। मित्रांनो, मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी जे काही इक्विपमेंट्स युट्यूब सेटअपसाठी वापरतो व्हिडिओज बनवण्यासाठी त्याचे फक्त अमाउंट आणि मी तो कधी घेतलाय हे मी सांगतो। सो सर्वात पहिलं जे काही घेतलेलं आहे मी ते आहे माझा कम्प्युटर। हा जो कम्प्युटर आहे हा कम्प्युटर मी 1,75,000 रुपयाला घेतलेला आहे आणि हा कधी घेतला होता मी पहिले माझ्याकडे जुना एक लॅपटॉप होता, तो थोडासा प्रीमियर प्रो वापरताना थोडासा हँग वगैरे पडायचा। मी युट्यूब मध्ये 3-4 महिन्यानंतर ज्यावेळेस मला झाले त्याच्यानंतर मी हा कम्प्युटर घेतला। हा घेतला मी 1,75,000 आता 1,75,000चा। त्याच्यानंतर मी एक होम थिएटर घेतला छोटासा, तो मी 5,000 रुपयाला। त्याचे साऊंड एक इथे आहे आणि 2 इथे आहेत खाली, ठीक आहे। सो तो माझा 5,000 रुपयाचा आहे। त्याच्यानंतर RGB ट्यूब आहे विप्रोची, लिंक वगैरे काही देणार नाहीये, घ्यायचं असेल गरजेचं वाटलं तर करा। ही जी आहे ही आहे 3,000ची, ही मला ऑनलाईनच मी घेतली होती अमेझॉन वरती त्यावेळेस, ठीक आहे। किंवा तुम्ही 500-600 रुपयाचा RGB लाईट सर्कलचाही घेऊ शकता, एवढ्याची गरज नाही। त्याच्यानंतर हा जो ग्रीन पडदा आहे त्याच्यामध्ये मला 3 पडदे आले होते। ग्रीन पडदा हे सगळं मला 7,000 रुपयांमध्ये बल्क विथ हे जे स्टँड आहे, ठीक आहे। हे खूप मोठा पडदा आहे, त्याच्यामध्ये ग्रीन, ब्लॅक अँड व्हाईट। पांढऱ्या पडद्याची मला गरज कधी भासली नाही, त्याच्यामुळे मी पांढरा पडदा लावला नाही। एकतर मी ब्लॅक वरती व्हिडिओ बनवतो किंवा मग ग्रीन वरती, ठीक आहे। त्याच्यानंतर मी कम्प्युटर घेतल्यानंतर सर्वात नंतरची गोष्ट घेतली मी तो कॅमेरा। हा कॅमेरा मी घेतलेला आहे 75,000ला। त्याच्यासोबतच हे माईक मी घेतला होता बोयाचा 2,500ला। असे माईक माझ्याकडे जवळपास माईक 5-6 माईक असतील। माईक्स मध्ये माझे 10,000 रुपये नाही, 10 नाही जास्त गेले असतील रे। हाच 2.5 आहे। मी हा जो आता घेतलाय हा 5,000चा आहे। त्याच्यानंतर मोनोचा माईक जो आधीच्या व्हिडिओज मध्ये तुम्ही बघताय, तर तो जो माईक आहे माझा तो अराउंड 4 का 3,500 350 रुपयाला वगैरे मी घेतलेला आहे। त्याच्यानंतर मी एक प्लांट घेतला होता हा वाला, तो मला 2800 रुपयाला प्लांट पडला होता। आणि त्याच्यानंतर RGB कीबोर्ड माऊस माझ्याकडे दुसराही होता, पण मी RGB कीबोर्ड माऊस घेतला होता 3,000 रुपयाला, ठीक आहे। आणि त्याच्यानंतर सर्वात महत्वाची गोष्ट हा माझा लॅपटॉप। हा मी लॅपटॉप प्लस हार्ड डिस्क दोन्ही सोबत घेतलेला आहे, कारण की मला थोडंसं कधी बाहेर जावं असं वाटतं किंवा मी कुठेतरी जातो येतो। सो मी काम करण्यासाठी, स्पेशली ऑफिसचं काम करण्यासाठी मी हा लॅपटॉप घेतला होता 75,000चा। त्याच्यानंतर मी जो शूट करतो मी आयपॅड मध्ये, कारण की माझ्या कॅमेराला वाईड अँगल लेन्स नाहीये, सो मी आयपॅड मध्ये शूट करतोय हा व्हिडिओ, कारण की पूर्ण रूम मला दाखवायची आहे। माझ्याकडे कॅमेरामन नाही की प्रत्येक गोष्ट अशी दाखवेल वगैरे। सो त्याच्यामुळे मी काय करतो, पूर्ण रूम मध्येच सगळ्या गोष्टी तुम्हाला दिसतील अशा वाईड अँगल माझ्या आयपॅडला आहे। कॅमेऱ्याला माझ्याकडे ती लेन्स नव्हती म्हणून मी आयपॅड मध्ये शूट करतो। हा जो आयपॅड आहे माझा तो आहे 90,000चा। त्याच्यानंतर माईक्स माझे 10,000 माईक्स मध्ये गेलेले आहेत। त्याच्यानंतर हे जे लाईट्स आहेत, हे जे इकडच्या साईडचे मोठे मोठे 2 लाईट्स मी घेतलेले आहेत, ते लाईट्स मी 10,000ला घेतले आहेत, हे ऑनलाईनच घेतले आहेत हॅपनचे। त्याचनंतर जो ट्रायपॉड आहे तो ट्रायपॉड मी घेतला होता 2,000 रुपयाला, ज्याच्यावरती आता ते दाखवू नाही शकत मी। पण हा जो ट्रायपॉड आहे हा ट्रायपॉड मी 10,000ला घेतला होता, त्याच्यानंतर 2,000ला। त्याच्यानंतर हा जो टेबल आहे हा टेबल मी घेतला होता 15,000ला। हा ही ऑनलाईनच मी ऑर्डर केला होता, कारण की मला ऑनलाईन ऑर्डर करायला म्हणजे कुठे जाणार कुठे, त्याच्यापेक्षा मी ऑनलाईनच ऑर्डर करतो। त्याच्यानंतर हा जो छोटा टेबल आहे हा ऍडजस्टेबल टेबल आहे। याला जर तुम्ही याची हाईट वगैरे ऍडजस्ट करायची असेल, एवढी हाईट होते, उभा राहूनही मला कधी कधी काम करावं असं वाटतं, कारण की 5-6 वर्ष झाले बसूनच आहे ना। अशा पद्धतीने ओव्हरऑल स्ट्रक्चर आहे माझ्या सेटअपचं पूर्ण। आणि मी नेहमी तुम्ही जर बघितलं तर या कोपऱ्यात बसून मी व्हिडिओज बनवतो म्हटलं आज जो आहे। आणि हो, ही चेअर राहिली आहे, ही जी चेअर आहे
ही चेअर मी 7,500ला घेतली होती. जवळपास तिला जसं युट्यूबचा सेटअप मी टाकलाय, युट्यूबची जर्नी माझी जेव्हापासून स्टार्ट आहे तेव्हापासून माझ्यासोबत ही चेअर आहे. सो ह्या सगळ्या गोष्टी आहेत. याच्यामध्ये आतापर्यंत जेवढी काही कमाई आहे, सोनं गाडी वगैरे ही वेगळी गोष्ट आहे, तेही घेतलंय आणि गाडीही घेतलेली आहे. पण युट्यूब मधनं एवढा पैसा नाहीये. मी जॉबही करतो, तिथनंही मला इन्कम येतं. मी फ्रीलान्सिंग प्रोजेक्टही करतो, तिथनंही मला पैसे कमवतो. फक्त आतापर्यंत जे 4-5 वर्षात मी कमवलेले जेवढं काही आहे युट्यूबसाठी, स्पेशली युट्यूब व्हिडिओज बनवण्यासाठी, एवढ्या सगळ्या गोष्टी माझ्या एक 4-4.5 लाख रुपये आरामात गेलेत. सो मला या व्हिडिओमधनं एवढंच दाखवायचं होतं की तुम्ही युट्यूबवर जर बनायचं असेल तुम्हाला, तर युट्यूबमध्ये पैसा आहे, युट्यूबमधनं पैसा येतो. ठीक आहे. जर तुम्हाला युट्यूबवर बनायचं असेल तर आपल्या युट्यूब चॅनलवरती एक प्लेलिस्ट आहे, ती एकदा बघा आणि तुम्ही बिकम अ सक्सेसफुल युट्यूबर. तिथे त्या प्लेलिस्टमध्ये जर तुम्ही बघितलं तर तुम्ही मोठे युट्यूबर एक दिवस नक्की बनाल. सो अशा पद्धतीने ओव्हरऑल एवढा सेटअप आहे. प्रॉपर व्हिडिओ शूट वगैरे नाही केला वाईड अँगल, कारण की माझ्याकडे कॅमेरामन नाहीये किंवा 2-3 दिवस तेवढा टाइम वेस्ट करण्यापेक्षा मी विचार केला की वाईड अँगलनच एक व्हिडिओ काढू. कारण की ऍट द एंड माझा आवाज तुम्हाला महत्वाचा आहे, मी काय सांगतो हे महत्वाचं आहे, काय दाखवतो हे महत्वाचं नाही. कारण की माझा पहिल्यापासूनच फोकस जो आहे, मी आहे तसा, म्हणजे मी कसंही असू दे, मला बघायला लोक येत नाहीये. लोक येतात माझ्या नॉलेजकडे, नॉलेज बघायला. माझं नॉलेज, जे काही गोष्टी येतात मला ते बघायला लोक येतात आणि ते जे नॉलेज आहे ते तुम्हाला माझ्या या युट्यूब चॅनलवरती मी देण्याचा प्रयत्न करतोय. सो आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ लाईक करा आणि याच्यापैकी कोणतीही गोष्ट तुम्हाला घ्यायची असेल, ऑनलाईन घ्या, ऑफलाईन घ्या, कशी घ्या. आणि सुरुवातीलाच एवढ्या सेटअपची गरज नाही. माझ्याकडे पहिला एक माझा डेलचा लॅपटॉप होता, तो मी 36,000ला घेतला होता कॉलेज टायमिंग मध्ये. आणि माझ्याकडे विवोचा मोबाईल अजूनही असेल माझ्याकडे, तो मी भरपूर आहे. हे बघा, हा जो मोबाईल आहे, हा मोबाईल सगळ्या आता चालतही नाहीये. हा मोबाईलवरती मी पहिले व्हिडिओ रेकॉर्ड करायचो आणि एक बोयाचा माईक होता, आय थिंक तो 400 का 500 रुपयाला मी घेतला होता. सो इथनं माझी सुरुवात होती. आज माझ्याकडे 4.5 लाख रुपयाची इन्व्हेस्टमेंट मी या युट्यूब मधनं कमवली आहे आणि युट्यूबमध्ये इन्व्हेस्टही केलं. सो आय होप मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्हीही मोठे युट्यूबर एक दिवस नक्की बनाल. कोणाकोणाला मोठे युट्यूबर बनायचं आहे कमेंटमध्ये मला कळवा आणि आपण दोघे मिळून खूप सारा पैसा कमवू, खूप मोठे होऊ आणि बिकम अ सक्सेसफुल युट्यूबर. मराठी युट्यूबरची संख्या खूप कमी आहे. सो त्याच्यासाठी मला मराठी युट्यूबर्सला कुठेतरी प्रोत्साहन द्यायचं, नॉलेज द्यायचं. या युट्यूब चॅनलवरती तुम्ही युट्यूब बद्दल संपूर्ण माहिती तुम्हाला मिळणार आहे. सो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करताय ना नक्की करा आणि कोणाला युट्यूबर बनायचंय कमेंटमध्ये नक्की कळवा. थँक्यू सो मच गाईज, थँक्स फॉर वॉचिंग, थँक्यू.